पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचंड घोडेबाजार होणार अशा चर्चा होत्या। त्यामुळे तिन्ही पक्षांच्या सहमतीने निवडणुकीमधून माघार घेतली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचा खुलासा। भाजपने तोंड उघडायला लावू नये, जो घोडेबाजार झालाय त्या संदर्भामध्ये सर्वांना माहिती आहे। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर 65 वर्ष काँग्रेसच्या कारनाम्यांचं 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत, त्या उघड करायला लावू नका, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। घोडेबाजार होऊ नये यासाठी लोकसभेमध्ये विधेयक मांडलं जाणार, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर सुप्रिया सुळेंनी विधेयक आणल्यास नक्कीच स्वागत करू, पण माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळल्यास कोणतं विधेयक आणण्याची गरज भासणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला। देवस्थानांच्या इनाम जमिनींच्या कायद्याच्या मसुद्याला स्थगिती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आक्षेप आणि हरकती आल्यामुळे कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती, कायद्याचं प्रारूप नव्यानं ठरवणार असल्याचंही केलं स्पष्ट। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य आहे, मात्र नाशिकमध्ये जो निर्णय होईल त्याच पद्धतीनं मी देखील निर्णय घेईन, रेश्मा काळे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। भंडारा गोंदियामध्ये विधान परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। शेवटच्या क्षणी काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसकडून कुठलाही दबाव नसल्याचं बनसोडेंनी स्पष्ट केलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक जळगावच्या जागांवरती महायुतीमध्ये तिढा कायम आहे। मित्रपक्षांचे उमेदवार आमने सामने आल्यामुळे तोडगा काढण्यासाठी नेत्यांची बैठकांची मालिका, तर सर्व जागांवरती महायुतीचाच विजय होईल, श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमधून ऐन वेळेला माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे दुसऱ्या दिवशी सुद्धा स्टेटस चर्चेत आलंय। काळ हा मोठा शिक्षक असल्याचं स्टेटस त्यांनी ठेवलं होतं। लोकसहभागामधून साकारली सातारा नगरपालिकेची भव्य नवी इमारत। जुनी इमारत अपुरी पडत असल्यामुळे नवी इमारत बांधण्यात आली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून नवीन इमारतीची पाहणी, शहराच्या वैभवामध्ये मानाचा तुरा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पायाभूत सुविधांची आढावा बैठक। निर्धारित मुदतीमध्ये कामं पूर्ण करण्याचा अधिकारी आणि कंत्राटदारांना आदेश, तसंच कामामध्ये ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचा अधिकाऱ्यांना इशारा। मुंबईमधल्या नालेसफाईच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली। साकेनाक्यामध्ये मनसेचं आंदोलन, मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांचं नाल्यामध्ये उतरून आंदोलन। नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक गौतम अंबादे यांचं अनोखं आंदोलन, परिसरामधल्या पाईपलाईनच्या गळतीमधून वाहणाऱ्या पाण्यात अंघोळ करून महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला। नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर गळती बंद होणार असल्याचा महापालिकेचा दावा। मोटेगावकर कोचिंग क्लासेस बंद करा, लातूरमध्ये शिवराज मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेसच्या समोर विविध संघटनांची निदर्शनं, पेपरफुटीमधल्या आरोपींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। कल्याणमध्ये भरणार रिक्षा चालकांसाठी मराठीची शाळा, आरटीओ आणि युनियनचा उपक्रम, दर रविवारी भरणार वर्ग, परवाना रद्द होण्याच्या भीतीनं अमराठी रिक्षा चालक गिरवणार मराठीचे धडे। राज्यामध्ये आज उद्या मान्सूनचं आगमन होणार, केरळमध्ये दाखल झाल्याच्या नंतर मान्सूनचा कर्नाटक आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं प्रवास होतोय। केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वच भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी, जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट, 12 ते 15 मिलीमीटर पाऊस पडणार असल्याची हवामान विभागाची माहिती। परभणी जिल्ह्यामधील केळी उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडल्यात। मान्सूनपूर्व पावसामुळे हजारो हेक्टरवरची केळीची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। कर्ज कसं फेडायचं असा शेतकऱ्यांचा सवाल आहे। पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी। कोयना धरणामधला पाणी साठा धोक्याच्या पातळीवर 105 टीएमसी क्षमतेपैकी केवळ 10.44 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। यामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता। मुंबईची तहान भागवणारा शहापूर हा तालुका पाण्यासाठी तहानलेला असल्याचं विदारक चित्र आहे। शहापूरमध्ये भीषण अशी पाणी टंचाई,
कसारा मोखवणे इथला पाणी पुरवठा ठप्प, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण. त्यामुळे तातडीनं पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी. वाशिममध्ये महसूल शासकीय निवासामधील कर्मचाऱ्यांना निकृष्ट कामाचा फटका बसतोय. जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याच्या टंचाईच्या झळा. बांधकाम विभागानं 4 महिन्यांपूर्वी केलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं. गोंदिया जिल्ह्यामध्ये खतांचा मुबलक साठा. गोंदिया जिल्ह्याला 76,000 मेट्रिक टन खताची मागणी शासनानं मंजूर केली आहे. जिल्ह्यासाठी 53,500 मेट्रिक टन खतांचा साठा आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांची माहिती. कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा. नाफेडकडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय. कांद्याला प्रति क्विंटल 1,580 रुपयांचा दर. अनेक वर्षांपासून नाफेडनं थेट बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करावी, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची होती मागणी. नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेमुळे डाळिंबावरती तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव. बागेवरती केलेला खर्च देखील निघत नाहीये. येवल्यामध्ये 6 एकर डाळिंब बागेवरती ट्रॅक्टर फिरवण्यात आलाय. शासनानं नुकसान भरपाई करावी, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या सिरस गावामध्ये पाणी नसल्यामुळे मोसंबीची बाग वाळून गेली आहे. त्यामुळे मोसंबीच्या बागेवरती जेसीबी चालवण्याची शेतकऱ्यावरती वेळ आली. मोसंबीच्या झाडांची शेतामध्येच या शेतकऱ्यानं होळी केली आहे. सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यामधल्या अनेक गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय. माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून नुकसानीची पाहणी. बांधावरून सातपुते यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून इंदापूर तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत दिली जाईल, दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. पाण्याखाली गेलेल्या बामणोली गावाचं 7 दशकांच्या नंतर दर्शन. कोयना धरणामधील पाण्याची पातळी खालावल्यामुळे दगडी पूल, प्राचीन मंदिरं, घरांचे अवशेष दिसू लागलेत. जलाशयाच्या तळाशी दडलेला प्राचीन ठेवा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. कर्जमाफीसाठी घातलेल्या जाचक अटी या तातडीने रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या, रोहित पवार यांची सरकारकडे मागणी. अन्यथा 12 जून पासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याआधी 3 वेळा त्यांची चौकशी झालेली आहे. नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधल्या आरोपपत्रामध्ये मतीन पटेल यांचंही नाव आहे. वाशिममध्ये टोल प्लाझावरती बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक झाली आहे. आरोपीकडून 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त. गाडीमधील 2 जण फरार झाले. आरोपींनी पान शॉप आणि टोल प्लाझावरती 500 रुपयांच्या बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न केला. नागपूरमध्ये डीआरआय पथकाची मोठी कारवाई. ओडिशावरून महाराष्ट्रामध्ये आणला जाणारा 2,61 लाखांचा 522 किलोचा गांजा जप्त. 2 तस्करांना अटक. छत्तीसगडमधून गांजा आणून सोलापूरमध्ये विकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या 3 जणांना अटक. 36 किलो 270 ग्रॅम गांजा जप्त. गांजा पंढरपूर तालुक्यामधल्या खर्डी इथे विकला जाणार होता. धाराशिवच्या परांड्यामध्ये गुटखा माफियांवरती मोठी कारवाई. एकाच वेळेला 4 गोडाऊनवरती धाडी. 1 कोटी 2 लाख रुपयांचा गुटखा जप्त. धाराशिव, लातूर, सोलापूर आणि पुणे इथे विशेष पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्ये मेन लाईन परिसरामध्ये महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या घाटंजी पोलिसांना संशय आल्यामुळे चोरी उघडकीस आली आहे. चोराची एटीएम फोडल्याची कबुली. आषाढीच्या पूर्वी पंढरपूरमधल्या विठुरायाच्या मूर्तीवरती 5व्यांदा लेपन केलं जाणार आहे. यावेळेला जगभरामध्ये वापरण्यात येणारी स्टोन पावडर आणि ऑर्गॅनिक कोटिंगचा वापर केला जातो. साधारण दर 5 वर्षांनी हे संवर्धन करावं लागतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं व्हिडिओ पोस्ट केलाय. शिवाजी महाराजांचा व्हिडिओ पोस्ट करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलंय. किल्ले रायगडावरून आता शिवप्रेमींचा परतीचा प्रवास सुरू झालाय. धोकादायक ठिकाणांवरती ड्रोनचं विशेष लक्ष आहे. तर पायरी मार्गावरती गर्दी होऊ नये म्हणून समिती आणि पोलीस प्रशासनाचं विशेष नियोजन. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा.
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची या सोहळ्यासाठी उपस्थिती. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मंदिर प्रशासनानं देखील शिवराज्याभिषेक साजरा करावा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. लंडनमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशन यूकेच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्शांना अभिवादन करत लंडनच्या रस्त्यांवरती भव्य रॅली काढण्यात आली. बांगलादेश बॉर्डरवरती बीएसएफ आणि बीजीबीच्या जवानांमध्ये बाचाबाची. बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून 10 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्याचा प्रयत्न. मात्र बॉर्डर गार्ड्स बांगलादेशच्या जवानांकडून स्वतःच्या देशामधल्या नागरिकांना परत घेण्यासाठी नकार. दिल्लीमधल्या मालवीय नगर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 2 आरोपींना अटक झाली आहे. लवकेश आणि नेगी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करायचा. हॉर्मुझमध्ये अमेरिका इराण तणाव हा पुन्हा एकदा वाढलाय. 4 इराणी ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा. गोरुक आणि केशम या बेटांवरची रडार केंद्रांवरती देखील कारवाई करण्यात आली. आत्मसंरक्षणासाठी पाऊल उचलल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. इराणच्या सोबत अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय. तसंच या आधीपेक्षा इराणच्या सोबत अमेरिकेचे संबंध अधिक चांगले झाल्याचाही त्यांचा दावा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मोज्तबा खामेनी यांची भेट होणार नाही, इराणनं हे स्पष्ट केलंय. ट्रम्प यांनी मोज्तबा खामेनी यांच्यासोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिकेच्या सोबत शांती चर्चा थांबल्याचा इराणचा दावा. इराणला शस्त्रांचा पुरवठा केला नाही, इराणला शस्त्र दिल्याचा दावाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फेटाळलाय. इराणकडे अणुशस्त्र असल्याचे कोणतेही पुरावे रशियाकडे नसल्याचं वक्तव्य. इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरू आहेत. लेबनॉनच्या जेबदिन शहरावरती इस्रायलचे हल्ले. बॉम्ब हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचा लेबनॉनचा दावा. शस्त्रसंधी झाल्याच्या नंतरही हे हल्ले सुरूच आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये सरकारच्या समर्थनार्थ आणि सैन्यासाठी रॅली. या रॅलीमध्ये लोकांची प्रचंड गर्दी. सरकारच्या समर्थनार्थ लोकांनी घोषणाबाजी केली आहे. चीनच्या हेबेई प्रांतामधील हेंगशुई या ठिकाणी जोरदार वादळी वारा आलेला बघायला मिळाला आणि या वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी एक व्यक्ती लपून बसला होता. मात्र काही सेकंदामध्ये त्या व्यक्तीच्या बाजूला एक विशाल असं झाड कोसळलं. ही सगळी दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.